नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मौजे भाटेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ संपन्न. मौजे भाटेगाव येथे 3 फेब्रुवारी 2025 पासून अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. 7 दिवसाच्या नंतर आज रोजी हरिभक्त पारायण श्री केशव महाराज यांचे काल्याचे कीर्तन व गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कीर्तनास भाटेगाव येथील भाविक भक्त व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझं नाव सखाराम भागवत महाराज शिंदे, तुकामाई जन्मस्थान सुकळीवीर, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली या ठिकाणचे आम्ही राहणारे आहोत. आणि हा जो कार्यक्रम आहे, हा जो काल्याचा कार्यक्रम झाला मौजे भाटेगाव, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली या गावामध्ये सालाबाद चालत आलेल्या परंपरेप्रमाणे सप्ताह या ठिकाणी चालू आहे. आणि या सप्ताहामध्ये हे काही कीर्तनकार 7 दिवसापासून नामजप यज्ञ चालू आहे. या नामजप यज्ञामध्ये असं सांगितलं जाते की माणसाने कसं वागलं पाहिजे, परमार्थ कसा केला पाहिजे आणि अंधश्रद्धा निर्मूलन ह्या सगळ्या गोष्टी आपण या परमार्थातून केल्या पाहिजे. ह्या गोष्टीचं ज्ञान सांगण्याकरताना दररोज कीर्तनकार, प्रवचनकार या ठिकाणी प्रबोधन करतात. आणि त्या प्रबोधनाचं लोकांना सगळं समजावं की आपण जगामध्ये कसं वागलं पाहिजे आणि आपण कसा परमार्थ केला पाहिजे, कसं ज्ञानदान केलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे, हे प्रबोधन या सप्ताहामध्ये असं सगळं सांगितलं जाते. आणि अशीच ही सेवा या गावामध्ये अखंड चालू राहावी एवढं म्हणून सांगू शकतो. पंजाबराव विठ्ठलराव हक्के आणि या सप्ताह समितीचा एक मानस सदस्य आहे. त्या निमित्तानं आज मी तुमच्याशी दर प्रतिवर्षाला आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो, मान्यवराला आमंत्रण देतो, महाराजही निमंत्रित असतात. आणि त्याचा क्रम असा आहे, पहिल्या दिवशी वेगवेगळे 2 माणसं सकाळी आणि सायंकाळी गाव जेवणाचा कार्यक्रम करतात. असे सतत 7 दिवस कार्यक्रम होतो. आणि 8व्या दिवशी सकाळी गाववाल्यातर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. आजच्या कार्यक्रमाला नामांकित योग संस्थेचे आबापा केशव महाराज उकळीकर यांचा कार्यक्रम ठेवला. आणि येऊन समयोचित अशा प्रकारचं उचित प्रकारचं मार्गदर्शन त्याच्याकडून आमच्या गावाला लागला. भविष्य काळात मी एक विनंती करील गावाल्याला की तुम्ही सर्वजण मिळून एक जीवानं, एक दिलानं, एक मनानं त्या कार्याला पुढे न्या. प्रभूच्या चरणी अशी प्रार्थना करतो की गावाला सद्बुद्धी देऊ आणि ग्रामस्थाच्या वतीनं उत्तरोत्तर कार्यक्रम वाढत जाओ. हीच मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. जय हरी राम.